आई शपथ बघ. मम्मी बोलते तर या बाईची जलाली. नाही नाही या बाईची जलाली. प्रूफ आहे. मी 2 दिवस बांगडा मच्छी आणली तर खाल्ले नाही. मी खात नाही. मम्मीने बनवल्यावर बरोबर खाल्लं. मम्मीच्या प्रेमापोटी खाल्लं का मम्मीने बनवलं. असं वाटतं नको ना तुम्ही. काय करणार आहे? ए बाबा ए तू काय अजून भांडणं लावते? नको मला. उचल उचल. नको 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 नको. ते असं म्हण पण ठीक आहे. तू मम्मीचं मन नाही तोडलंस. तू घेतलास ना. तुझी इच्छा नव्हती. माझं म्हणणं होतं मग आता पण कोमल सॉरी. जर म्हणजे हर्ट झालं असेल तर पाया बिया पडतो मी वाटलंस तुझ्या. तू बोलला कसा? तुझी मम्मीची तारीफ माझ्यासमोर कशी केलीस तू? तुला आजपासून जेवण नाही भेटणार मी सांगते नाही. So hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. आज आलेले आहेत मम्मी आणि रोहित. आज आहे सॅटर्डे आणि उद्या संडे. तर आज आणि उद्या मम्मी आणि रोहित सोबत असणार आहे. तर बघूया की काय काय घडतं आजच्या दिवशी आणि उद्या पण काहीतरी स्पेशल आहे. पहिला आजचा ब्लॉग आपण आता स्टार्ट करूया. जेवण वगैरे करायचंय मस्तपैकी आणि जरा गप्पा गोष्टी आणि बघूया काय काय घडतं आजच्या दिवशी. तर ब्लॉग जो आहे आपण आता स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या YouTube चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. कोमल काय करते? चहा मस्त कडक अद्रकवाली. मम्मी इथे आलेली आहे. हॅलो हॅलो. रोहित आपला आलेला आहे. आपला रोहित नाही आता आज आल्याला मला विचारला दादा कसा आहे वगैरे बहिणी कशी विचारतो ना बस विचारतो ना बस. त्याला महत्व आहे काय? तसं नाही बा विचारलं. हा कसं आहे दादा? बरं आहे बस. ओके. रोहित आमचा मोठा झाला ना. जरा उभा राहा बाबू. हा हाईट बीट वाढली आहे रोहितची. मी तुला हे बोलतोय तू काय बोलते? तू फॅट लॉस वर आहेस बरोबर आहे? आय एम नॉट. पण मला कमी करायचं आहे. कमी करायचंय. त्या पोरीसाठी मी इकडनं फ्लिपकार्ट वरनं ग्रीन टी मागवली ऑफर मध्ये चांगल्या भावात की माझी बाई ही ग्रीन टी पियेल. पण कधी पिलीच नाही ना. तू कशाला माझ्या भरोशावर मागवली? मला मी पण पियेल ना. असं नाही की तुलाच पाहिजे. पण माझ्या भरोशा मग तू चहा का पितो? तू का बोललास मला चहा प्यायचा? मी नाही तुम्हाला जबरदस्ती बोलली की मी चांगली चहा बनवते बॉबी चाय पी. बघा तुम्ही दोघं नसाल पित ना तर मला देऊन टाका. मी जाडी झाली तर कमी चालेल. काय आजच्या म्हणजे ग्रीन टी तुला देऊ असं? हा तुम्ही दोघं नसाल पित हे बरं होतंय. हे बरोबर आहे मला देऊन टाका. आई कोमल चाय सोड. चायनी पण फॅट वाढतो. मी एवढी मागवली तुझ्यासाठी ग्रीन टी पी. आणि खरंच ग्रीन टीने तुझा फॅट लॉस होईल चांगला. उद्यापासून. मी ना नवीन 2 गॉगल्स घेतल्यात. नक्कीच सांगा कमेंट्स करून की माझ्यावरती कसे वाटतात. ह्या माणसाने ना तुम्हाला खरं सांगू ना तर हा माणूस दर महिन्याला 2-3, 3-4, 4-4 महिन्याला ना 10-10, 1-1 हजारचे गॉगल घेतो आणि म्हणतो एकावर एक फ्री आहे. आता 11-12 हजारचे गॉगल आहे ते एकावर एक फ्री. म्हणजे तुम्ही आता मला काही कॅल्क्युलेशन समजत नाही याचं. पण माझं म्हणणं त्याआधी तू एवढे गॉगल चेंज करण्याच्या आधी ऑपरेशन करून घे ना. तुझ्या लेझर ट्रीटमेंट करून घे. आता बघा मला एक खरं सांग. मी 1.5 लाखाचा ऑपरेशन जो आहे तो केला पाहिजे का हे असे गॉगल बरे आहेत माझे? गॉगल नाहीये बरे. हे गॉगल घेऊन आता 4-5 वर्ष झाले. तर 4-5 वर्षामध्ये न्यू गॉगल माझा सांगा मला कसा? अय्या डोळे एवढेच दिसले होते. हा सेम आहे. आता जो गॉगल घातलेला ना तर सेम असाच आहे जो पहिलाचा गॉगल होता. सेम. फक्त त्याला बाजूला जे दाखवलंस ना मध्ये बाजूला वेगळं आहे. ती बाजूची स्टिक वेगळी आहे. बाकी सगळं सेम आहे. आई शपथ खोटं नाही सांगा. अय्या सेम आहे बॉबी गॉगल. खरं सांगते. अय्या बॉबी मला लय वाईट वाटतं तुझ्याबद्दल. काय खरं नाही बाई. हा हे तुम्हीच चॉईस करून दिलाय. हा तर मीच चॉईस केला. हा वेगळा आहे बॉबी टोटली. पण मला ते आणि हे ना ते फक्त त्याचं बाजूचं ब्रॉड आहे आणि याचं हे तिकडे होते पूजा. चल बॉबी 7 वाजले. मला पण पूजा करायची. चल टाइमपास. चांगलं वाटतं ना? कमेंट्स करून नक्की सांगा की कोणता गॉगल आवडला आणि विदाउट गॉगल चांगला दिसतो की गॉगल मध्ये चांगला दिसतो. 19-20 का फर्क आहे. बाकी सगळं जास्त काही फर्क नाही. 19-20 का फर्क आहे. म्हणजे आम्ही सेम गॉगल घेतो दरवेळेस. कारण की आम्ही ज्या अमीर आहेत आणि आमच्याकडे खूप पैसे आहेत. आम्ही विचार नाही करत काही घेताना ना बाबा. काय लुक नको देऊ. तो गॉगल मला माहिती मी चॉईस करून दिला. पण हा मी नाही केला. हे मला माहित पण नाही कधी घातलाय. मी बोलू का तुम्ही बोलता? काय ते म्हणतात थांबा कोणीच बोललं नका. भांडू नका.
माझा आशीर्वाद पाठीशी आहे, भांडू नका. चल बॉबी जाम, आता हे चेंज करू शकतो, एक्सचेंज करून ए बाबा शांत राहा. जा मग तुझी इच्छा. मॅडमनी पूजा वगैरे केली आहे आणि आता बसलेले आहेत वर्क फ्रॉम होम करायला. काय चाललंय मॅडम? ऍक्च्युली मी एक काहीतरी करते, विषय करते, एक व्हिडिओची एडिटिंग. मला जाम इझी पडतं बॉबी एडिटिंग याच्यामध्ये फोनपेक्षा, खरं सांगते लॅपटॉपमध्ये. आणि बॉबीने जेव्हापासून हे लॅपटॉप घेतलं नवीन विक्टसचं, सिरियसली सांगते जाम भारी आहे आणि एकदम इझी. म्हणजे माझा निर्णय चुकला नाही ना? फर्स्ट निर्णय चुकलेला नाहीये तुझा. माझा लग्नाचा निर्णय पण चुकलेला, त्याच्यावरूनच माझी चुका सगळ्या चालू झाल्यात. बरोबर ना? ओके बॉब. डेली बायकोच्या हाताची बिर्याणी खाऊन आलाय कंटाळा. सो आज माझ्या मम्मीच्या हाताने मी मच्छी वगैरे खाणार आहे आणि मस्तपैकी मम्मी मच्छी वगैरे बनवते, डाळ भात, बांगडे आणि कोलंबी फ्राय वगैरे करते. कोमल जरा एक काम करते इम्पॉर्टंट. सो बघूया, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की काय काय बनवते मम्मी. आणि कोमलची जरा मजा घेतो. इथे बांगडे जे आहेत ते काय करून ठेवले मम्मी? तूच बोल, तू भारी बोलते. हे बांगडे मॅरिनेट करून ठेवले. आहे मायनेट करून बांगडे ठेवले आहेत. प्रॉन्स आहेत, त्यांना पण मॅरिनेट करते. बॉबीला फ्राय आवडतात म्हणून तिच्यासाठी फ्राय बनवते. ओके, फ्राय वाले. आणि इथे मस्तपैकी डाळ भात रेडी आहे. गाईज मी आज जाम खुश आहे कारण आज मला बिर्याणी नाही भेटणार आहे खायला आणि मी आज खूप आनंदाने आणि आज मी खूप पोटभर जेवणार आहे. जाम भारी वाटतंय. आज डाळ भात आणि मच्छी, माझ्या स्पेशली माझ्या आईच्या हाताची मच्छी खाणार आहे मी. कोणती मच्छी खाणार आहेस? मी खाणार आहे बांगडा. बांगडा तू खात नाही? हा काय बोलते? बांगडा तो खात नाही ना? नाही, पण मी माझ्या मम्मीने बनवलेली मच्छी आहे ना. सो बांगडे खात नाही ना, मग तुला प्रॉन्स नाही, पण मम्मी तू बनवलेले आहेत ते मी खाऊ शकतो. बांगडे हा असं खावे असंच, कारण ही चांगली नाही बनवत ना. 7 सीटर गाडी का घेतोय? कोणाची चॉईस आहे? कोण आपल्याला धावायला बोललाय? फॅमिलीसाठी आम्हाला आवडते मोठी गाडी, सगळे व्यवस्थित बसले. मी बॉबीला बोलले की 5 सीटर घेऊया, कशाला आपण तसं. फॅमिली कोण आहे? तू, मी, मम्मी, रोहित, पप्पा, 5 जण आहेत आपण. त्याच्यावर पण तुझ्या दिराला मांडीवर घ्यायला लागतं ना ग, 5 सीटरवर कसं मांडीवर घेणार? आपण कुठे बाहेर गेलो ड्रायव्हर वगैरे घेऊन किंवा ऍडिशनल आपल्यासोबत 1-2 जण असतात ब्लॉगिंग कॅमेरा पकडायला, तेव्हा आपल्याला जागा व्हायची नाही. बरोबर. पण तुझ्या बोलण्याने आम्ही 7 सीटर बुक करणार आहोत. हे बोलत होते अर्टिगा घे मम्मीसाठी. सेम तिला जाम आवडते अर्टिगा, जाम आवडते एकदम भारी. काय ग मम्मी तुझी मी एवढी तारीफ केली आणि ते काय करून बसलीस तू? बाप रे, तिकडे मस्त येऊन बसली. थोडस गॅस पलीचं काढ दिसत नाही. काय करून बसलीस? हा खराब झालं, मला वाईट वाटलं. पण खरं बोल, कोमलची नजर लागली ना? कोमलची कशाला पागल, ती आली तरी काय ते तर तिची नजर लागायला काय पण बोलत असतो. इथे बघ, तुझी ना नजर लागली माझ्या मम्मीला. मी माझ्या मम्मीची तारीफ केली, तुला ती पचली नाही. तू मनातल्या मनात मला वाटतं शिव्या दिल्यास किंवा काहीतरी बोललीस, म्हणून माझ्या मम्मीची मच्छी जळाली. सांगून तू ऐकायला पण मला टाइम नाही. गॅस मी थोडासा मीडियम फास्ट केलं, मला कुरकुरीत व्हायला, आणि इथे येऊन बसली गप्पा मारत. नाही, मी बोललो ना माझ्या बायकोच्या हातची मी मच्छी वगैरे खाणार, तर या बाईची जळाली. तुझ्या नादात नाही, या बाईची जळाली म्हणून तिने मनात शिव्या दिल्या. कमेंट करा की तुम्हाला कोमल खरात युट्यूब चॅनल वरती काय बघायला आवडेल. मेकअप ट्युटोरियल आवडेल, माझं डेली मेकअप रुटीन, किंवा एखादा कुठल्या फंक्शनला कुठला मेकअप केला पाहिजे, किंवा ड्रेसिंग वगैरे. पण तू विषय का तू चेंज करते? तेच करते सध्या काम म्हणून. ओके, जरा काम चालू आहे कोमल खरात युट्यूब चॅनलचं आपलं, आणि बॉब अँड कोमल वरती पण आपण काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. मूड ऑफ झाला. जाऊ दे, मी खाईल, तुम्ही लोक खावा. असं काय नाही ग, तुझ्या हातचं मी जेहेर पण खायला रेडी आहे. ऐकलंस का मम्मी? तुझ्या हातचं मी जेहेर पण खायला रेडी आहे. करपलेली मच्छी काय? बायको माझी रागवली थोडीफार. बिलकुल नाही रागवली. तिच्या चेहऱ्यावर बघू शकता. उलट चांगलंय बॉब्या, कधीतरी मम्मीच्या हातचं जेवण जेवायचं, तुला बरं आहे ते. तसं तू कंटाळा. आजचा आपला प्लॅन काय होता? मम्मीला खेकडी बनवणार होती मी, चिंबोरी. पण चिंबोरीवाली बोलली की उद्या चिंबोरी घेऊन. उद्या संडे आहे, सो उद्या येणार आहे मी.
आणि खूप मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या वगैरे घेऊन येणार आहे. तर उद्याचा ब्लॉग पण असणार आहे आणि उद्या कोमल स्पेशली उद्या ना चिंबोरीची रेसिपी दाखवणार आहे, कारण की मला खूप कमेंट येतात चिंबोरीची रेसिपी दाखव. ओके, सो 2 ब्लॉग काढूया उद्या. नाही त्याच्यामध्ये रेसिपी नको दाखवू, फटाफट रेसिपी दाखव. ब्लॉग घेऊया त्याच्यामध्ये रेसिपी दाखवूया. चालेल. जर मोठा होता तुला काय वाटलं नाही ना असं काय मम्मीची तारीफ केली तर? मला का वाटेल बॉबी? नाही, कारण कसं आहे मम्मी आज आहे उद्या आहे. नाही तुला असं वाटतं की मी भांडण लावू किंवा मम्मीला जळवू किंवा ही एकदम रागवेन? ऐक ना, विषय असा आहे की मम्मी जी आहे ती आता उद्या जाईल, उद्या किंवा परवा जाईल मंडेला. तुला बिर्याणीच खायची आहे हेच बोलणार होतास ना. त्यानंतर मला तू जेवण वगैरे देणार नाही, उपाशी मारशील बिरशील. बरं हा मम्मी अशी करते. मी बघ कसं माहिती या सगळ्या गोष्टी ऐक अभि कशा साथ निभाना करते, करेल नाही करते डायरेक्ट. साथ निभाना साथिया, बरोबर आहे. मी लग्न केलंय, माझं कर्तव्य मला ते फेडावं लागेल. मी माझ्या मर्जीने लग्न केलंय तर मला ते सहन करावं लागेल. मी माझ्या आईपर्यंत काही गोष्टी पोचवत नाही. सो तेच मला असं बोलायचं की कोमल सॉरी, तुझ्या जर म्हणजे हर्ट झालं असेल तर पाया बिया पडतो मी वाटलंच तुझ्या. सॉरी, माझी आई पण बघते. आज रात्री नक्की मार खाणार 100%. बघा अशी निर्लज्ज बाई आहे, बघितलं किती निर्लज्ज बाई आहे. म्हणजे ह्याच्यावरच समजा तुम्ही की किती छल करते ही पोरगी माझं. अरे एवढी प्रेम करणारी बायको तुला मिळाली आहे, काहीतरी जरा तरी मनाची ना तर जनाची तरी लाज. बघ ना मम्मी माझी बाजूला बसली आहे आणि ही पाय असे हिने काढलेत की बाबा माझ्या पाया पड, तेव्हाच मी तुला जेवायला देईल. बरोबर बोललास. आणि आता हेच होणार. तू बघितलं बोललास कसा मला असं? तू बोलला कसा? तुझी मम्मीची तारीफ माझ्यासमोर कशी केलीस तू? तुला आजपासून जेवण नाही भेटणार, मी सांगते डायरेक्ट. झालं ना रोज रोज बिर्याणी ना. आता तुला जेवण भेटतं का? तू फक्त बोल मला माहितीये. बघ मम्मी कसं आहे, आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, कारण कसं लग्न मी केलंय. माझे किती छल होतात, किती हाल होतात. कधी कधी तर मी उपाशी राहतो, तुला मारते कधी तर मी पोट बांधून झोपतो. आणि मी मारते तुला किती ते पण सांग. इथे बांगडा फ्राय आणि मस्त पैकी कोलंबी फ्राय केलेत. आणि इथे आहे माझी फेवरेट पापलेट फ्राय. मस्त क्रिस्पी झालं. नक्की का? आवडलं का? दाबासोबत भाजलं. नशीब, नाही तर मला वाटलं माझ्या मम्मीच्या हाताचं जेवण आवडतं की नाही बाबा तुला. काय करणार आहे? काय करणार आहेस? काय आवडलं नसतं तर तिला मारलं असतं मी. तुला काय वाटतं माझा काय दबाव नाही? तुम्हाला काय वाटतं दोघांना माझा काय हिच्यावर दबाव नाही? काय जेवण बनवते कोण? आई शपथ बघ ग. मम्मी बोलते नाही तू. म्हणजे समजलं नाही? झूठ बोल म्हणजे मम्मी तुला बोलते की वहिनी काय जेवण बनवते? भाऊ आहे, किती पण काय केलं तरी सेम काहीच फरक नाही. काय म्हणते तुला कळलं का ते? मला वहिनी म्हणते की आई काय जेवण बनवते असं. अच्छा, बघ आई काय जेवण बनवते असं आहे काय ग? काय जेवण बनवते म्हणजे काय जेवण बनवते असं बोलले की काय जेवण बनवते? वहिनीची बिर्याणी कॉपी तरी केली ना आणि खाल्ली ना टेस्ट करून. तिखट नाही यार. कोण बोलतो? वहिनी टेस्टी बनवते पण तिला स्पायसी आवडतं म्हणून ती स्पायसी बनवते. अच्छा, बाकी काय नाही, टेस्टी असते. बोलले नाही आता रे. काय बोलला? कोणाला नसेल कोणाला काय समजलं नाही. शब्द जॉईन करणे नाही आता. काय बोलला तू? तुला समजलं? हे राईस आहे याच्यात पण आहे. बिर्याणीचं नाही समजलं, पहिलं समजलं काय होतं. चला मी तर आज पोटभर जेवणार आहे. किती वर्षांनी मी आज पोटभर जेवणार आहे. का मम्मी आहे तर तुला जेवण नाही बनवत तुझी मम्मी? वर्षाने कस काय रे बाप? म्हणजे मम्मी तुम्ही जेवण नाही बनवून देत त्याला? बॉबी तुझी मम्मी तुला जेवण नाही बनवून देत? वर्ष झाला. अरे यार मी दर हप्त्याला ते येते. हा पण तुम्ही जेवण नाही बनवून देत त्याचं असं म्हणणं आहे. म्हणजे तू नेहमी माझ्याच हातचं खातो. अरे यार मला किती त्रास भेटतो ना याचा. म्हणजे तुम्ही विचार करा, वर्षभर मम्मीने नाही बनवलं म्हणजे विचार करा मी एकटी किती कष्ट करते. नाही मम्मी मदत करते तुला. मदत करते. आता कसा चेंज झालास?
जाऊ दे बाबा. बिचारा. ऐक, मला ना तुझ्या तोंडी लागायचं भुकी नाही आत्मा. जेवताना, कारण एवढं चांगलं जेवण झालंय आणि एवढं चांगलं जेवता तुझ्या तोंडी मला नाही लागायचं. बघ एवढं आईचं प्रेम आहे, काही वाढायला आलं. एक माणूस आईच्या जीवाला नाही दुखू शकत पण बायकोच्या जीवाला दुखू शकतो. एक्झाम्पल काय आहे, आता आम्ही 2 दिवसाआधी माझ्या बहिणीच्या घरी गेलेलो. तिकडे आम्ही बनवलेली बांगडा. हा काय बोलला, मला नाही खायचंय, मी ना पनीर बाहेरून मागवेल. आणि हे बघा बांगडा मच्छी खातोय. म्हणजे विचार करा की एखादा माणूस किती हे असेल. बरोबर होणार बॉबी. तू त्या दिवशी काय केलं माहितीये ना तुला? त्या दिवशी काय केलं, अरे मी एवढं मेहनत म्हणजे एवढं मनापासून बनवलं बांगडा, कारण की मी तुमच्याकडे खाताना बघितलं याला तुमच्या हातचा. तर मी बोललं की खात असेल. हा म्हणजे मी नाही खात बांगडा. नाही खोटारडा. जेव तू पण, किती खोटारडा आहेस तू. म्हणजे मी केलेलं मला किती वाईट वाटलं असेल तू खाल्लं नाही तर. हा मला किती वाईट वाटलं असेल. माझी बहीण सबूत आहे, ती व्हिडिओ बघत असेल ना, ती बोलेल तू किती चाप्टर आहेस. आज नाही खाल्ली आणि बाहेरून मागवायला सांगितलं तर मी बाहेरून पनीर आणलं आणि पनीरची भाजी याला बनवून दिली मी स्वतः. म्हणजे मला त्रास द्यायला तो किती हे ते विचार करा. हा एवढ्या रात्री मी तुझ्यासाठी पनीर बनवलं का, कारण की हा फिश खात नव्हता हे म्हणून मी बनवलं. बॉबी नाही आज झालं प्रूफ. आज झालं. मला वाईट वाटलं पण आज वाटलं मला वाईट. तू भांडणं लावत होतो कधीपासून पण आता खरोखरचे भांडणं आहेत. हा रोहितला मम्मीने जे असे सोडून दिलेले ना ते रोहितने ताटात ठेवले. तर मम्मी बोलली की हे टेस्ट कर. तर मम्मीने ठेवले आणि पहिला ठीक आहे मम्मी पण तुला असं करून दिलं असतं ना, टेस्ट करायला नाही खायला. तुझं तेवढं प्रेम असतं. तू बोलला असतास की मला काढून दे काटे तर मी दिलं असतं ना तुला. तू काय बोला मी खातच नाही, ची मला नाही आवडत. सॉरी बाबा, मला जेवण आता नाही खोटारडा. मला जेवण नाही जाणार. माझी शपथ डायरेक्ट. हा खरंच मला कसं तरी झालं. अरे बापरे. ऐक मी तुला एक सेकंड, मी तुला नाही खायला नाही बोलत आहे पिल्लू. ऐक नीट, मी तुला नाही खायला नाही खायला नाही बोलत आहे. मी म्हटलं अरे त्या दिवशी ना मी एवढं बनवलेलं मग इच्छा नव्हती असं म्हण. पण ठीक आहे, तू मम्मीचं मन नाही तोडलंस, तू घेतलास ना, तुझी इच्छा नव्हती. माझं म्हणणं होतं मग आता पण मग तेच करायला पाहिजे. माझी गोष्ट आहे, मी पहिला काय घेतलेलं खरं बोलतो. काय मला पापलेट घेतलेले ते नको सांगू. मला पापलेट बिपलेटचं नको सांगू. मी बांगड्याचं पापलेट घेतला, मला पापलेट नाही आवडला, वहीच लागला. तर मम्मीने ते माझ्या ताटात ठेवलं. तर मी पापलेट गप्प खात होतो. मी बांगडा का नाही घेतला मग पहिला. जर मला राहू दे ए नाही चल तुला एक्सप्लेन काय घे गिळून चल. नाटक फक्त मला जेवण जात नाहीये. मी जेवू का? ए बाई मी जेवू का नको जेवू? इथे बघ. 2 मिनिटं. काय करते तू? बबलीला बोट लावलं. बबली त्या दिवशी म्हणे अरे यार विचारायला आपण त्याची आवडतीची मच्छी घ्यायला पाहिजे होती ना, आपण विचारलंच नाही. अरे कोमल मी 2 घास खाल्ले ते बघ, अजून तसंच आहे. खायचा विषयच नाहीये, तू किती पण मग तू अगं मी पापलेट घेतलेला, मला नाही आवडला. मला नाही आवडत. माझ्या तोंडाचा घास काढून तुला आवडला की नाही? ए बाबा तू काय अजून भांडणं लावते? नको मला. उचल उचल. नको खाण्यावरून काहीच नाही. तिचं म्हणणं काय आहे, खा तू बांगडा पण टेस्ट कर. नुसते पापलेट काय खातो? मोठा आहे ना तो जास्त. सगळं मच्छर टेस्ट कर. पण तू बहिणीला कॉल करून काय दाखवतेस? अपमान करते माझा. मी सांगणार आहे तिला. हे बघ आम्ही काय बनवलंय. काय आहे? बांगडा फ्राय. हे काय आहे? बांगडा बॉबी खाताय. फक्त आमच्याकडे काय खायचं ना. हा झालं. त्या दिवशी आपल्याला काहीच नाही बोलली ती, आधीच बोलली ती. झालं प्रूफ आहे. मी 2 दिवस बांगडा मच्छी आणली तर खाल्ले नाही. मी खात नाही. मम्मीने बनवल्यावर बरोबर खाल्लं. मम्मीच्या प्रेमापोटी खाल्लं. मम्मीने बनवलं. मम्मीच्या प्रेमापोटी खाल्लं ग त्यांनी. मम्मीचं मन ठेवायला खाल्लं ग हे. आई बोलली मी पण तेच बोलते. मम्मी बनवते ना, हा खातो कस काय बोललं, मला काही समजतच नव्हतं त्या दिवशी. म्हटलं हा खातो आणि मला मीच कन्फ्युज झाले माहिती तुला. बघितलं आता मग गपचूप खातोय. मी म्हटलं याचा व्हिडिओ. बायकोचं मन दुखू शकते एक टाइम, पण मम्मीचं मन नाही दुखत. त्या दिवशी आपण पनीर
बबले त्या दिवशी आपण पनीर बनवलं याच्यासाठी स्पेशल, की बिचारा खात नाही हा. ते पण आम्ही जेवण वाढलेलं आणि हा म्हणे मी खात नाही, मग आम्ही उठून ते पनीर काय बनवलं. खोटं बोलते बाई तू, एवढं पण नको खोटं बोलू. उठून बिटून म्हणजे तू जेवण सोडून माझ्यासाठी पनीर बनवायला नाही गेली. जेवण सोडून नाही, मग? बघितलं ना तू बोला नाही खात, मग आम्ही ते सोडून पनीर बनवलं तुझ्यासाठी. ते सोडून जेवायला नव्हतं बसलो. अरे पण जेवण कोण करतो हे, जेवण कोण करतो हे? कोण नाही करू शकत, कोण बोललो नाही करू शकत असं. ओके, नाही नाही तू कोमल आहेस, तू काही करू शकतेस. मला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी करेल. चांगलं आहे. फ्री टाइम मध्ये चालू जातोच ना आपण. स्पीड वाढली. किती चाललीस? आता मी चालली आहे 15 मिनिट्स मी चालली आहे आणि 70 कॅलरीज बर्न झालं असं दाखवतो. चांगलं आहे ना, मस्त घरीच करायचा वर्कआउट. मस्त मी अजून मी डंबेल्स पण मागवलेत कोमल, घरच्या घरी मस्त आणि स्वस्त पण आहे काय मशीन, स्वस्त पण एकदम. म्हणजे जिमला जायची गरज नाही. एका वर्षाची फीस भरण्यापेक्षा इथे घरी मागवा, आयुष्यभरासाठी वर्कआउट करा, कार्डिओ. हे पण आम्ही फ्लिपकार्ट वरूनच मागवलंय. हा अभि बरं झालं मागवलं, ऑफर होती तेव्हा. Offer आता होती. सुद्धा असेल मे बी ना. मी डंबेल्स पण मागवलेत. करणार आम्ही जाणार नाही जिमला, कारण की जिमला जायचं यायचं परत कंटाळा हा. येतो. ते जायचं. बॅग भरा, शूज भरा. Exactly. तिकडे मशिनरीज आहेत, पण आपल्या बॉडी बिल्डिंग साठी ना मला फॅट लॉस करायचं, तर मग आपण घरचे हा घरी हे करायचं आणि डंबेलनी वर्कआउट करायचं, झालं. काम करा. मी डंबेल्स पण दाखवेल कुठून घेतले ते. लाईट बिल नाही वाढत असं ना याच्याने? नाही लाईट बिल नाही जास्त. एक बल्ब जसं जळतो ना तेवढं बल्ब light किंवा फॅन. bill. फॅन वगैरे बल्ब फॅन मिळून बिल जळत असतं. बरं आहे ना मग ते पण आपण दिवसभर थोडे बल्ब लावतो, हे लावतो बल्ब तर दिवसभर जळतो. हा काय वेटिंग वर आहे का रोहित? त्याला करायचं पण मग आता टाइम थांबवलं. अगं, मग जिमला आणण्यापेक्षा बरं आहे ना, हेच करायचं मग. हेच करणार आता. मस्त ना, लाईट बिल पण कमी. लाईट बिल पण कमी. नाही लोकांना आता प्रश्न पडला असेल लाईट बिल एवढं कशाला घालवत, त्यापेक्षा जिमला नाही जा. नाही, खूप कमी आहे. म्हणून मी ऑर्डर केलं, नाही तर मी नसतं केलं खरंच. चला आज समजलं की माझी बायको माझ्या मम्मीवर जलते, कारण मी Shut माझ्या up, Bob. मम्मीच्या हाताचा जेवलो तर माझ्या बायकोला त्रास होतो, ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. असं तुम्हाला वाटतं का मला बघून की मला त्रास होतो? चांगलीच गोष्ट, लहानपणापासून खाता आलाय मम्मीच्या हातचा आणि ते आज समजलं ना, बांगड्यावर ना एवढे तमाशे झाले. जेवण आवडतं हे आहे मलाही माझ्या मम्मीच्या हातचं जेवण, कारण की लहानपणापासून आपण ते खाल्लेलं असतं. पण मी काय सांगते, मला हर्ट समजलं त्यांना. त्या लोकांना Love you all, keep supporting. जे मॅरिड गर्ल्स असतील, वुमन असतील ना, त्या लोकांना समजेल माझ्या भावना, की मला काय बोलायचं होतं, की मला हर्ट केलं त्यांनी, बस बाकी काय. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. आणि उद्या खेकडी बनवणार आहोत आणि उद्या उद्या कदाचित रेसिपी पप्पा पण दाखवणार आहे, येणार तर आहेत. ब्लॉग नक्कीच बघा आणि तुम्हाला डेली ब्लॉग्स कसे वाटतात ते कमेंट करा. लव्ह यू गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा मम्मी दरवेळेस मम्मीकडे आली म्हणे बांगडा फ्राय करा मम्मी, बॉबीला खायचं. आणि मी फ्राय केलं नाही खाल्लं, त्याला बरोबरच करते.